आणि आता कोकणात जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। आता कोकणामध्ये 7ही दिवस विमानसेवा उपलब्ध असेल। राज्य सरकारकडून कोकणात विमान प्रवास आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी मदत केली जाते। चिपी विमानतळावर उतरणाऱ्या विमानाला आता व्हायबिलिटी गॅप फंडिंगद्वारे आर्थिक मदत देखील केली जाणार आहे। तर राज्य सरकार 100% व्हीजीएफ देणार आहे। राज्य सरकारकडून वर्षाला 7 कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचं कळत आहे। भंडारामध्ये अनधिकृत गॅस गोदामावर छापेमारी करण्यात आली। मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला, तर जिल्हा पुरवठा विभागाने 57 गॅसचे सिलेंडर जप्त केलेले आहेत। मीरा रोड परिसरातील नागरिक महानगरपालिकेमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात साखळी उपोषणाला बसले। उपोषणावर बसलेले अजित कुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सोसायटीच्या जागेवर एका बिल्डरने काही महिन्यांपूर्वी दावा करत बेकायदेशीरपणे इमारत बांधकाम सुरू केलं। याबाबत सोसायटीच्या सभासदांनी तक्रार केल्यानंतर त्यांना समजलं की संबंधित बिल्डर नगररचना विभाग, अग्निशमन विभाग आणि उपनिबंधक कार्यालयाशी संगनमत करून नियमांना बगल देत बांधकाम करतोय आणि त्या विरोधात आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। करप्शन एक्सट्रीम पे है और कैसा है ना, यहाँ पे बिना मैंने अनाधिकृत रूप से परमिशन दे दिया जाता है। मोफा, यूडीपीसीआर और एनवीसी नियमों का पालन नहीं होता है। इस तरह के बहुत सारे प्लान सामने आए हैं, जैसे कि अभी ओसवाल पैराडाइज को भी उन्होंने स्टॉप वर्क दिया है, वो एक मुद्दा है। जैसे कि आपका उत्तर में 14,000 अनाधिकृत बांधकाम है, वो मुद्दा है। जो 14,000 अनाधिकृत बांधकाम हो गया है और उस पर कोई कार्रवाई नहीं की जा रही, ये बाकायदा एमबीएमसी ट्रेजरी को नुकसान है। 2-3 मुद्दे होते जे की ओसवाल पॅराडाईज, अस्मिता पॅराडाईज त्याच्या संदर्भात ऑलरेडी ॲक्शन घेतलेली आहे। ओसवालबद्दल आम्ही त्याला स्थगिती आदेश देण्यात आलेला आहे आणि अस्मिताची हिअरिंग आम्ही 8 तारखेला माननीय आयुक्त महोदयाकडे लावलेले आहे। त्याच्याबद्दल जे काय त्याचे मुद्दे होते, साईड मार्जिन सोडलेले नाही, त्याचे टायटल क्लिअर नाही, या संदर्भात जे काही मुद्दे आहेत त्या मुद्दे आम्ही त्याच्यात चौकशी करणार आणि चौकशीमध्ये जर काही सिद्ध असेल त्याच्यावर मी स्टे देणार आणि पुढील कारवाई करणार। साकीनाक्यामध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। हिट अँड रनमध्ये अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला। 17 वर्षीय मुलानं अल्पवयीन मुलाला चिरडलेला आहे। हिट अँड रनच्या थरारासंदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। साकीनाक्यात हिट अँड रनचा हा संपूर्ण प्रकार घडलाय। यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।